नमस्कार. रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा. सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर. उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये गायकवाड पाड्यात 2 ते 3 जणांनी रिक्षा केल्या पलटी. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आले समोर. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. नाव विनोद मगरे. सकाळी 6 वाजता मला फोन आला का तुमच्या गाड्या पलटी झाल्या आहे. तर मला मजाक वाटली. नंतर अजून एक फोन आला तर मी गेलो तर आम्हाला दोघे भावांच्या गाड्या पलटी दिसल्या. त्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये माहीत पडलं का आमच्याच पाड्यातले पोरं आहे. त्यांच्यावर मी पोलिसांना हेच विनंती करतो यांच्यावर कारवाई करावी, कारण की ते पोरं पाड्यामध्ये भरपूर त्यांनी आतंक फैलावला आहे. एकाचं नाव गणेश आहे, एकाचं नाव जयू आहे. तो वाद त्या संग काहीच नाही, त्याच्या मागं कोणाचा तरी हात आहे. त्यांना मी हेच विनंती करतो का तुमच्या मागं कोण आहे, तुम्हाला कोणी सांगितलं असं, याची तुम्ही तक्रार करावी. पोलिसांना हेच विनंती. विठ्ठल मंदिर, गायकवाडपाडा, उल्हासनगर 5. नाही, मुलं फरार आहे. पोलीस आले होते, पोलिसांनी सहकार्य केलं आम्हाला चांगलं. पोराला त्या घरी जाऊन सांगितलं बाबा तुम्ही त्यांना, त्यांच्या आईवडिलांना सांगितलं का तुम्ही त्यांना पोराला हजर करा. अजूनपर्यंत ते आले नाही. पोलिसांनी मला आता पण फोन केला होता. पुढे मागणं हीच आहे का आमच्या संग न्याय व्हायला पाहिजे आणि या पोरांना कोणी सांगितलं यांच्या पण हे केलं पाहिजे.